ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। माधुरी हत्ती प्रकरणी संतप्त जनतेचा यलकार, वनतरा अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे तीव्र संताप। नांदणी मठातील माधुरी हत्तीला 28 जुलै रोजी गुजरात येथील जामनगर येथील वनतरा संस्थेमध्ये हलवण्यात आल्यानंतर नांदणी परिसरासह मठाच्या अधिपत्याखाली 748 गावांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। याच्या निषेधार्थ जिओवर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू करण्यात आली असून स्थानिक लोकभावना अतिशय तीव्र बनल्या आहेत। आज शुक्रवार 1 ऑगस्ट रोजी खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, वनतराचे सीईओ विहान कर्णी आणि पेठा संस्थेचे अधिकारी दिल्लीहून नांदणी मठाचे स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक महास्वामीजी यांची भेट घेण्यासाठी येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं। यामुळे नागरिकांमध्ये काहीसा दिलासा निर्माण झाला होता आणि सकारात्मक चर्चेची अपेक्षा होती। मात्र दुपारी उशिरापर्यंत या अधिकाऱ्यांपैकी कोणीच नांदणी मठात दाखल न झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली। हजारोंच्या संख्येने जमलेले नागरिक, विशेषतः महिला, घोषणाबाजी करत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत होत्या। यावेळी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातच बैठक आयोजित केल्याचे समजल्यावर अधिकच नाराजी व्यक्त झाली। नागरिकांनी स्पष्टपणे सांगितलं की माधुरी हत्ती केवळ एक प्राणी नाही, ती आमच्या श्रद्धेची, प्रेमाची आणि परंपरेची निशाणी आहे। महिलांनीही तीव्र शब्दात आपला रोष व्यक्त करत रविवारी नांदणी निषेधिका येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत 20 लाखाहून अधिक नागरिकांची पदयात्रा निघणार आहे। अंबानींना माधुरी हत्तीचे महत्त्व आणि तिच्यावर असलेले आमचे प्रेम कळावे यासाठीच हा लढा आहे, असे म्हटले। या आंदोलनात सहभागी अनेक नागरिकांनी जोपर्यंत माधुरी हत्ती परत येत नाही किंवा तिला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही नांदणी मठातून उठणार नाही, असा ठाम निर्धार केला आहे। संपूर्ण परिसरात या घटनेमुळे प्रचंड भावना उसळल्या असून स्थानिक जनतेचा संयमाचा बांध तुटण्याच्या मार्गावर आहे। प्रशासनाने त्वरित संवाद साधून योग्य तो तोडगा काढावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। महानकर न्यूजसाठी विकास लवाटेसह तुषार गुजरे, नांदणी। अंबानी पैशाला सगळं करत असेल पण आमचं पाहिजे एवढीच आमची इच्छा होती। आम्ही अहिंसे मार्गाने जोपर्यंत जैन लोक जात आहोत तोपर्यंत ठीक आहे। एकदा का उद्रेक झाला, माणुसकीचा जर उद्रेक झाला, अन्यायाचा जर उद्रेक झाला तर तिथं अंबानी काय आणि कोण काय, जनता काय गप्प बसणार नाही। पैशानं काही पण तुम्ही विकत घेऊ शकता, कारण माणसांच्या भावना आणि माणुसकी वनतरा न्याय आणि पेटाने आमच्या जैन धर्मावर कलंक लावले की आम्हाला हत्ती पाळायचं होत नाही आणि आम्ही फक्त जैन 16,000 गोशालापैकी 14,000 गोशाला चालवतो आणि त्यांची हिंमत कशी झाली की जैन धर्मावर आणि जैन साधूंवर आम्हाला कलंक लावण्याची की आम्ही फक्त हत्ती पाळू शकत नाही। त्यांना त्यांची लाज वाटली पाहिजे, आमच्या जैन धर्मावर आणि जैन साधूंच्यावर त्यांनी कलंक लावलाय असं। एका पाण्याच्या थेंबामध्ये आम्ही जीवाची हिंसा होती म्हणून आम्ही गाळून पाणी पितो। रात्री जेवण आमची मागणी रात्री सुद्धा जेवत नाही। पाणी गाळताना जे जीव कापडामध्ये जमा झालेले असते ते आम्ही परत येऊन हौदात नाही तर पाण्यामध्ये सोडतो। एवढं आम्ही अहिंसावादी आहे आणि तुम्ही आमच्यावर आरोप करताच कसं? हत्तीला आम्ही सांभाळू शकत नाही किंवा तिची निगा राखू शकत नाही। त्यावेळेला जन्मोत्सव झाला नसेल त्यावेळेपासून आमच्या मठामध्ये हत्ती पाळतो। वाटेल की त्यांनी आम्हाला हत्ती पाळण्याची कला शिकवायला पाहिजे। 1200 वर्षाची आर्ष परंपरा मागणीवरती आम्हाला फक्त माधुरी परत पाहिजे। तुमची कुठली अडचणी आम्हाला त्यांच्या वनतरामध्ये जेवढे प्राणी आहेत ते त्यांच्या जंगलात सोडले जावे पाहिजेत अशी मी वनतराला आणि पेटाला विनंती करते। कारण की वनतरा ही रजिस्ट्रेशन गव्हर्नमेंटली रजिस्ट्रेशन नाही आहे आणि त्यात आणि ते खाजगी असल्यामुळे त्यांना फक्त तिथलं पोल्युशन कमी करण्यासाठी त्यांनी तिथं प्राणी पाळत आहेत आणि त्यामुळे जरी त्या फॉरेस्टला जायला लागली तरी त्यांना त्या तिथले प्राणी मेले तरी त्यांना त्याचा फरक पडणार नाही आहे। कारण की ज्योतिबाचा हत्ती जसा घेऊन गेला होता सुंदरवन हत्ती तो 3 वर्षाच्या आधी मेला आहे, तसं आम्हाला आमची माधुरीचीच नाही तर सगळ्या प्राण्यांची काळजी आहे। मेला सुद्धा 3 वर्षात, कारण तिथं त्याला वातावरण सूट झालं नाही। माणसाला प्राण्याला आणि वातावरण सूट नाही तर त्याला काय फरक पडणार आहे? अंबानीला एक हाती मेलं काय, 4 हाती मेले काय? आमचा हत्ती एखाद्या प्राण्यासारखा आम्हाला आमच्या
हत्ती आहे, मला परत हे पेड आम्हाला आता तुम्ही वंताराचं तुम्ही मिळाला म्हणजे किती दिवस तुम्ही आता वाट बघायला येते? 2-3 तास झाले. मग आता ते इथं अजून आलेलं नाही. अजून आले नाही अजून आले नाही आलेच पाहिजे आमची लागायची आधी तुमची गाडी कशी इथं तयार होती त्यावेळेस कशी तयार होती आमची भूमिका आहे, आमची माधुरी नांदीची माधुरी परत आम्हाला मिळायलाच पाहिजे. 1200 वर्षाची परंपरा भटारक महाराजांची असताना माधुरीला आमच्या नांदी गावातनं बळजबरी नेल्यात आणि बळजबरी नेत असताना परत नांदी गावात त्यांनी आणून सोडायला पाहिजे आणि आम्ही का बसणार नाही. आता कोल्हापुरात बैठक घ्यायला असं समजतं काय सुप्रीम कोर्टाचं बागुलबाग घेऊन आधार घेऊन त्या माधुरी हत्तीला या मठसंस्थांच्या हत्तीने न्यायाचं पाप या वनकाराच्या केलं आहे, या जवळ अंबानीच्या कुठे केलं आहे. पण हे तर मागास पडणार आहे, पण हे पुढचा चुकीचं आहे. आणि अशा गोष्टीला कुणीच समर्थन करणार नाही. भविष्यामध्ये आम्हाला नांदेकरांचा विश्वास आहे की भविष्यामध्ये हे 1-2 दिवसामध्ये या नांदी आमच्या परत नांदेडच्या मठामध्ये परत डोलानं या नांदीच्या परिसरामध्ये वावरताना दिसेल असं आम्हाला खात्री आहे. तुम्ही वाट बघाल तर आज वंताराचं टीम या नांदीच्या ठिकाणी श्री भटराज महाराजांच्या भेटीसाठी येण्याचं कळालं होतं. ते येतील आणि आम्हाला काय ठोस आश्वासन देतील किंवा परत आमचं नांदीसाठी आम्हाला परत मिळेल अशी आम्हाला एक आशा होती. त्या निमित्तानं आपण आम्ही या भागातील परिसराचा श्रावक या ठिकाणी या मठाच्या परिसरामध्ये जमलेलो होतो. पण आता असं कळतं आहे की ते एका गुप्त ठिकाणी काय तर ते मिटिंग होतं आहे. पण त्याचा जो पण निर्णय होतो तो पण या ठिकाणी आम्ही हलणार आहे असं आम्ही सर्वांनी ठाम विश्वास या ठिकाणी आमचा विश्वास आहे.